जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की अति स्वार्थामुळे आणि अति लोभामुळे मनुष्य आपले नुकसान स्वतःच करून घेतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की मनुष्य एवढा स्वार्थी झाला आणि एवढा लोभी झाला आहे की बघा म्हणले समर्थ, त्या स्वार्थामुळे लोभामुळे मनुष्याला आपण काय करतोय हेही लक्षात येत नाही, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, प्राण्यांकडे स्वार्थ नसतो, लोभ नसतो म्हणले समर्थ. ज्यावेळेस म्हणले पोपट एखाद्या झाडावरती जातो, पेरू खातो, ज्यावेळेस त्याचं पोट भरतं त्यावेळेस राहिलेला पेरू सुद्धा तो आपल्या घरी नेत नाही. तो म्हणतो नाही, इतर पोपटांना होईल किंवा इतर पक्ष्यांना होईल. त्याने कधी उद्याचीही चिंता केली नाही किंवा भविष्याचीही चिंता केली नाही. बघा म्हटले समर्थ, पक्षी, प्राणी, कुठलेही प्राणी घ्या म्हटले समर्थ, कुत्र्यांना तर किती हाल होतात. आज या घरात तर दुसऱ्या घरात त्यांना मारलंही जातं, तरीही ते काळजी करत नाहीत. पण मनुष्य मात्र एवढा स्वार्थी आणि एवढा लोभी झालाय की त्याला किती जरी दिलं तरी कमीच पडतं, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा म्हणले समर्थ, कावळे सुद्धा ज्या ठिकाणी काहीतरी खायला असेल किंवा पाणी असेल त्या ठिकाणी सुद्धा ओरडतात. त्यांच्या भाषेमध्ये ते इतर कावळ्यांना बोलवतात. आणि बघा म्हणले समर्थ, त्यांच्याकडे आधी कसला सुद्धा स्वार्थपणा नसतो. त्यांच्यामध्ये प्रेम भावना असते, नम्रता असते की मला मिळालं, माझ्या इतर मित्रांनाही मिळावं, त्यांनाही सुख शांती समाधान मिळावं, माझं पोट भरलं त्यांचंही पोट भरावं, मला जसं सुख समाधान मिळालं तसं त्यांनाही मिळावं, असं ते पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये बघा म्हणले समर्थ भावना असते. तशी मनुष्यामध्ये नसते म्हणले. आपण जर देवाला एखादं वचन दिलं किंवा देवाला जर आपण काही बोललं तर ते पूर्ण करता आलं पाहिजे म्हणले समर्थ. बघा, समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एक शेतकरी होता आणि त्याची 10 एकर शेती होती. आणि ज्यावेळेस तो शेतीकडे जात होता त्यावेळेस बघा महादेवाचं मंदिर होतं शेतीकडे जात असतानाच. आणि तो रोज महादेवाच्या मंदिराला पाया पडायचा, फेऱ्या मारायचा आणि महादेवाला दररोज सांगायचा की ह्या वर्षी पाऊस येऊ दे, भरपूर पीक येऊ दे, तुलाही निम्मं मी पीक देतो आणि इतरांना दान करतो, असं म्हणायचा. त्यावेळेस महादेवाला वाटलं की खरंच हा शेतकरी दयाळू आहे, ह्याच्यामध्ये प्रेम भावना आहे आणि ह्याला जर उत्पन्न भरपूर दिलं तर तो इतरांना मदत करेल, इतरांना दानधर्म करेल, त्यांचा पुण्याई घेईल, त्यांचा आशीर्वाद घेईल आणि ह्याची पुण्याई वाढेल आणि खरंच आपण एकदा ह्याला देऊन तरी बघूया. आणि म्हणून महादेवाने त्या वर्षी मात्र भरपूर पाऊस दिला. आणि बघा म्हणले समर्थ, त्या वर्षी त्याने शेंगाचं पीक घेतलं आणि बघ मात्र एवढं शेंगा पिकल्या की ते पीक बघून त्याचे विचार बदलले, त्याचा स्वार्थपणा वाढला, त्याचा लोभीपणा वाढला. आणि मग मात्र ज्यावेळेस निम्म पीक देवाला किंवा दान करायचं ठरवलं होतं त्यावेळेस त्याची भावना बदलली, त्याचा विचार बदलली आणि तो म्हणू लागला, हे परमेश्वरा, मला माफ कर, पुढच्या वर्षी जे पीक येईल ते मी तुला देतो. आता जे खालचं पीक आहे, खालच्या जे शेंगा आहेत त्या मी घेतो आणि वरचा जो पाला आहे ते तुला देतो. बघा म्हणले समर्थ, म्हणजे हा स्वार्थपणाच झाला. शेंगा त्याने घेतला आणि पाला मात्र देवासमोर ठेवला. मग मात्र देवाला म्हणाला, मला क्षमा करा, पुढच्या वर्षी बघूया. महादेवही म्हणला ठीक आहे. मग पुढच्या वर्षीही परमेश्वराने परब्रह्माने भरपूर पाऊस दिला. पुढच्या वर्षी त्याने ज्वारीचं पीक घेतलं. मग मात्र एवढी ज्वारीची कणसे व्यवस्थित उत्तमाची बघून, ज्वारी टवटवीत आलेली बघून त्याचेही डोळे फिरले आणि मग त्याचा विचारही बदलला. मग मात्र देवाला म्हणू लागला की वरची सगळी ज्वारीची कणसं मला आणि खालचं पीक तुला. देवा, मला क्षमा कर, ह्या वर्षीही मी तुला निम्म पीक देऊ शकत नाही, पुढच्या वर्षी देईन, असं म्हणाला. ठीक आहे म्हणला परब्रह्म ईश्वर शेवटी मनुष्याला देऊनही बघतो आणि घेऊनही बघतो. आणि मग परमेश्वर शेवटी दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, कृपाळू स्नेहाळू, जनिदास पाळू, त्याला सर्वांची कीव येतेच आणि तो सर्वांची काळजी करतोच. आणि मग मात्र तिसऱ्या वर्षी परब्रह्माने ईश्वराने भरपूर पाऊस दिला. तिसऱ्या वर्षी त्याने मक्याचं पीक घेतलं आणि मग मात्र मक्याची कणसं ही मधोमधी येतात. पिकाच्या मधोमध मक्याची कणसं येतात, रोपाच्या मधोमध. मग मात्र मक्याचं कणसं टवटवीत बघून तेव्हाही त्याचं डोकं फिरलं आणि तेव्हाही तो विचार बदलला त्याचा. तेव्हाही देवाला म्हणाला, देवा, खालचं आणि वरचं पीक तुला आणि मधलं जे पीक आहे ते मला बघा म्हणले. म्हणजे मधी कणसं असते ते त्याला आणि वरती नुसता शेंडा असतो आणि खाली नुसतं माती असते ते तुम्हाला म्हटला. आताही मी देऊ शकत नाही, मला क्षमा करा, मी पुढच्या वर्षी दान करेल. पण ठीक आहे म्हटले महादेव. आणि मग मात्र चौथ्या वर्षी महादेवालाही त्या माणसाचा राग आला, कारण तोही स्वार्थी होता आणि तोही लोभी होता. एवढं देऊन सुद्धा तो 1 वर्ष माफ केलं, 2 वर्ष माफ केलं, तिसऱ्या वर्षीही त्याने करायचं तेच केलं.
त्याचं मन मोठं कधीही झालं नाही. जसं पक्ष्यांचं झालं, मांजरांचं झालं, कुत्र्यांचं झालं, चिमण्यांचं झालं, कावळ्यांचं झालं, पण मनुष्याचं मन मात्र मोठं कधीही होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की पक्ष्यांचं मन आकाश एवढं मोठं असतं, कुत्र्यांचं मन समुद्र एवढं मोठं असतं, प्रत्येक पक्ष्यांचं मन समुद्र एवढं आकाश एवढं मोठं असतं, पण माणसाचं मन मात्र मोठं नसतं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करी भगवंत. आणि मग मात्र 4थ्या वर्षी परमेश्वराने पाऊसच दिला नाही. मग मात्र एक दाणाही पीक पिकलं नाही. मग मात्र नुकसानच नुकसान. आणि मग डोक्याला हात बडवून घेतो आणि म्हणतो, हे परब्रह्म ईश्वरा, तू माझ्यावर अन्याय केला आहेस, तू असं का केलं? या 4थ्या वर्षी मात्र पाऊस दिला नाही, आम्ही काय खायचं? ही सृष्टी तूच निर्माण केली आहे, मग कशाला आम्हाला जन्माला घालायचं? तू का पीक दिलं नाही? असं तो बोलू लागला. आणि मग मात्र परमेश्वराच्या रूपातच दुसरा शेतकरी त्याच्याकडे आला आणि तो त्याला म्हणाला, अरे तू स्वार्थी आहेस, तू लोभी आहेस. तू महादेवाला म्हणाला होता शेंगाचं पीक उत्पन्न भरपूर द्या, मी निंब तुम्हाला देतो, तरीही दिलं नाहीस. ज्वारीच्या पिकाच्या वेळेस म्हणला की भरपूर ह्या वर्षी पाऊस द्या, तुम्हाला निम्म पीक देतो, तरीही दिलं नाहीस. 3ऱ्या वर्षी मक्याच्या वेळेस सुद्धा तू म्हणलास की 3रं पीक ही उत्तमाचं येऊ द्या, तुम्हाला निम्म देतो, तरीही तू दिले नाहीस. आणि 4थ्या वर्षी मात्र परब्रह्माने ईश्वराने रागाने पाऊसच दिला नाही, तर तुला एवढा राग आला. मग परमेश्वराला तुझा किती राग आला असेल? तू 3 वेळा परब्रह्माला ईश्वराला फसवलं आणि एकदा तुला परमेश्वराने फसवलं, तर तुला किती त्याचा परब्रह्माचा राग येत आहे. त्यावेळेस त्या शेतकऱ्याला त्याची चूक कळाली. बघा म्हणले समर्थ, परब्रह्म ईश्वर हा देऊनही बघतो आणि घेऊनही बघतो आणि तो आपली परीक्षाही बघतो, पण आपल्याला त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता आलं पाहिजे. आपलंही मन त्या आभाळा एवढं त्या आकाशा एवढं मोठं करता आलं पाहिजे. जसं पशुपक्ष्यांचं मन मोठं आहे, प्राण्यांचं मन मोठं आहे, तसं आपणही कधीतरी आपलं मन मोठं करावं आणि उदरमनाने इतरांना दानधर्म करावं आणि त्यांचा आशीर्वाद भरभरून घ्यावा. परमेश्वर ईश्वर हे जो आशीर्वाद घेतो, पुण्याही मिळतो, त्याला कधीही काहीही कमी पडू देत नाही, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की अतिस्वार्थामुळे आणि अतिलोभामुळे मनुष्य आपले नुकसान करून घेतो. आणि मग मात्र त्या शेतकऱ्याला आपली चूक कळाली. म्हणून समर्थ म्हणतात की जर आपल्याकडे भरपूर आलं तर थोडं दानधर्म करण्याची भावना आपल्यामध्ये पाहिजे आणि इतरांना देण्याची इच्छा आपल्याला व्हायला पाहिजे, इतरांना देण्याचं मनही आपलं व्हायला पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की दिल्याने आपल्याकडे वाढतच असतं, घेतल्याने कमी होत असतं. म्हणून नेहमी देण्याची भावना आपल्याकडे पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.